नमस्कार. काळ आणि काम हा चॅप्टर आपला चालू आहे. कालपर्यंत आपण त्याविषयी खूप महत्त्वाचे प्रश्न बघितले, जे परीक्षेला सारखे सारखे विचारले जातील. आजच्या भागामध्ये आपण पुढील काय प्रकार बघणार आहोत. पहिला प्रश्न काय म्हणतो, अ, ब आणि क तिघे मिळून एक काम 8 दिवसामध्ये पूर्ण करतात. एकटा ब तेच काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतो. एकटा क तेच काम 30 दिवसामध्ये पूर्ण करतो. तर तेच काम अ किती दिवसामध्ये पूर्ण करेल? ठीक आहे, त्यांनी काय काय दिलेलं आपल्याला, अ, ब आणि क चं एकत्रित काम दिलेलं आहे. ब आणि क चं पण काम दिले. ठीक आहे, बघा अ किती दिवसामध्ये करतोय माहिती का? नाही. ब किती दिवसामध्ये करतोय रे? बघा, एकटा ब तेच काम 20 दिवसामध्ये कंप्लीट करतो. ठीक आहे, इथे आले दिवस, इथे आले त्यांची दररोजची क्षमता. क तेच काम 30 दिवसामध्ये कंप्लीट करतो. आणि अ, ब आणि क तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात? तर 8 दिवसामध्ये पूर्ण करतात. काय आलं या तिघांचा लसावी सांगा मला. लसावी मित्रांनी हा प्रश्न खूप सोपा पडेल. बघा, 20, 30 आणि 8चा लसावी काय येतो? 20, 30, 8. काय येईल सांगा? दोन्ही भाग देतो. भेद आहे 20 इथे आले, 15 इथे आले, 4. कशाने भाग देऊ? परत दोन्ही भाग देतो. 2 पंचे 10, 15 आहे तसे. बेदुने 4, 5ने भाग देतो. 5 एक 5, 5 त्रिक 15, 2 आहे तसं. बघा, बेदुने 4, 4 पंचे 20, 20 त्रिक 60, 60 दुने 120. काय आलं आपलं एलसीएम? 120. एलसीएम म्हणजेच आता आपलं टोटल काम किती रे? तर 120 हे आपलं टोटल काम आहे. ठीक आहे, मला सांगा 120 टोटल काम आहे. ब किती दिवस काम करतोय? 20 दिवस काम करतोय. टोटल काम किती आहे? 120. मग ब दररोज किती काम करत असेल रे? म्हणजे ब ची दररोजची क्षमता काय असेल रे? 120ला आपण 20ने जर भागिले तर आपल्याला त्याची दररोजची क्षमता मिळून जाईल. 120 भागिले 20 किती मग? 6. म्हणजे ब दररोज किती काम करतोय रे? तर 6 काम करतोय. क दररोज किती काम करतोय रे? 120 भागिले 30 किती रे? 4. ठीक आहे, अ, ब, क तिघे मिळून दररोज किती काम करताय रे? 8 दिवस काम करताय. पण दररोज किती काम करतील रे? 120 भागिले 8 किती रे? 15, 8 हे 120. मला सांगा 15 काय रे? अ, ब, क या तिघांची दररोजची काम करण्याची क्षमता. ठीक आहे, मला सांगा ब किती काम करतोय? ब दररोज किती काम करतोय? 6. क दररोज किती काम करतोय? 4. ब आणि क मिळून दररोजची क्षमता किती आहे रे? 6 अधिक 4 10. इथे किती आहे? 15. ब आणि क ची किती आहे? 10. इथे किती आहे? 15. म्हणजे अ किती काम करत असेल? अ ची दररोज काम करण्याची क्षमता किती असेल रे? 5 असेल. बघा बघा, 6 आणि 4 जर 10 आहे, तर मग अ ची दररोजची काम करण्याची क्षमता किती असली पाहिजे रे? 5 असली पाहिजे. तेव्हाच आपली तिघांची काम करण्याची क्षमता 15 येईल. बरोबर की नाही? मग अ ची जर काम करण्याची क्षमता 5 आहे, टोटल काम 120 आहे, तर अ किती दिवस काम करेल रे? 120 भागिले 5. 120 भागिले 5 किती रे? तर 24. तर एकटा अ ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल रे? तर 24 दिवसामध्ये पूर्ण करेल. बघा, अ एक काम 25 दिवसामध्ये, तेच काम ब 20 दिवसामध्ये. दोघी मिळून 5 दिवस एकत्र काम करतात व त्यानंतर अ निघून जातो. तर उरलेले काम ब किती दिवसामध्ये पूर्ण करेल? ठीक आहे, अ, ब आणि अ आणि ब. ठीक आहे, दिवस आणि क्षमता. अ किती दिवस काम करतोय रे? 25 दिवस. ब किती दिवस काम करतोय? 20 दिवस. तर दोघे मग किती दिवस काम करतील? अ आणि ब चा लसावी काय रे? 25 आणि 20 चा लसावी किती रे? लसावी कसा काढतात? बघा, 5 5 25, 5 चोक 20. काय आला एलसीएम मग? 5 5 25, 25 चोक 100. काय आला? 100. 100 आला आपला एलसीएम. 100 म्हणजेच काय रे आपलं आता टोटल काम. मला सांगा अ 25 दिवस काम करतोय, टोटल काम आपलं 100 आहे. तर अ ची दररोजची काम करण्याची क्षमता काय असेल रे? 100 भागिले 25. मग अ ची क्षमता काय आली? 4 आली. तसंच 100 भागिले 20, ब ची क्षमता काय येईल रे? 20 5 100. तर दोन्ही मिळून अ आणि ब ची दररोजची क्षमता काय येईल रे? अ ची 4 आहे, ब ची 5 आहे. तर अ आणि ब ची दररोजची क्षमता काय येईल? 5 आणि 4 9. ठीक आहे, त्यांनी आपलं काय विचारलंय आपल्याला, अ आणि ब ची, अ आणि ब दररोज किती, अ आणि ब टोटल किती दिवस काम करताय काढायची गरज आहे का? काढायची गरज नाही, पण तरी सांगतो कसं काढणार. 100 भागिले 9 करावं लागेल. मला सांगा अ आणि ब दररोज 9 काम करताय, टोटल काम 100 आहे, तर किती दिवस काम करतील? 9ने फक्त 100ला भाग द्यावा लागेल. भाग जातो का? 100 भागिले 9 भाग जातो का नाही? मग 100 भागिले 9 इथे आहे तसेच लिहून टाकायचे. पण आपल्याला हे विचारले नाही. आपलं काय विचारले? ब किती काम करतो, उरलेलं काम किती दिवसामध्ये करतो. बरं, दोघी मिळून 5 दिवस एकत्र काम करतात. किती दिवस काम करतात दोघी मिळून? 5 दिवस. पण दोघे मिळून दररोज किती काम करताय रे? 9 काम करताय. ठीक आहे, टोटल काम किती झालं मग त्यांचं 5 दिवसाचं? 9 5 45. आपल्याकडे टोटल काम किती आहे? 100. त्यांनी किती काम केलं टोटल 5 दिवसामध्ये?
45. किती उरले मग? आता किती काम उरले टोटल? तर 55 काम उरले. त्याने तुम्हाला काय विचारले, तर हे 55 काम ब किती दिवसामध्ये पूर्ण करेल? ब दररोज किती काम करतोय रे? 5 काम करतोय. आता किती काम उरले आपलं टोटल? 55. 55 भागिले सरळ 5 करायचं. किती आलं मग बघा? 5 एक 5, 5 एक 5, म्हणजे एकटा ब उरलेलं काम किती दिवसामध्ये करेल? तर 11 दिवसामध्ये पूर्ण करेल उरलेलं काम. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. अ एक काम 45 दिवसामध्ये व ब तेच काम 40 दिवसामध्ये पूर्ण करतात. त्या दोघांनी एकत्रित कामाला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांनी अ निघून जातो व उरलेले काम ब 23 दिवसामध्ये पूर्ण करतो. तर अ ने सुरुवातीला किती दिवस काम केले? बघा, प्रश्न समजला तुम्हाला? काय म्हटले त्यांनी? बघा, अ आणि ब ने काही दिवसापर्यंत सोबत काम केले. ठीक आहे. त्यानंतर फक्त अ निघून जातो, ब तसाच कंटिन्यू राहतो. मग अ सोडून गेल्यानंतर ब ने एकट्याने काम केले. मग ते बचं अ सोडून गेल्यानंतरचं एकट्याने किती दिवस काम केले? ब ने 23 दिवस काम केले. तर आपल्याला विचारलंय की अ सोडून जाईपर्यंत अ ने किती दिवस काम केले? ठीक आहे. काय करायचं आपल्याला? सोपं आहे मित्रांनो. बघा, अ ब आणि ब. ठीक आहे. दिवस आणि क्षमता. मला सांगा, अ किती दिवस काम करतोय रे? 45 दिवस. ब किती दिवस काम करतोय? 40 दिवस. यांचा दोघांचं एलसीएम काय येईल मला सांगा? 45 आणि 40. ठीक आहे. 5 9 45, 5 8 40. आता कोणत्या एकत्र संख्येने भाग झाला का कॉमन? नाही. मग ठीक आहे. बघा, 9 5 45, 45 गुणिले 8. तुम्हाला सांगितले मी 45 गुणिले 8 कसं करणार आपण? 45 ची दुप्पट करा आणि 8 ची निमपट करा. 45 ची दुप्पट किती? 90 आणि 8 ची निमपट किती? 4. 9 चौक 36. ठीक आहे. 360 आला आपला एलसीएम. 360 आपलं एलसीएम आहे, म्हणजे आता 360च आपले काय आहे? टोटल काम आहे. ठीक आहे. मग टोटल काम किती आहे? 360. अ किती दिवस काम करतोय? 25 दिवस. मग अ ची दररोजची काम करण्याची क्षमता किती असेल रे? 45. 360 भागाकारात 25. 360 भागाकारात 45 किती येईल मला सांगा? बघा, 360 भागाकारात 45 किती येईल? 8 येईल. बरोबर. आता ब 40 दिवस काम करतोय, टोटल काम 360 आहे. मग ब ची दररोजची काम करण्याची क्षमता किती रे? 360 भागिले 40. 360 भागिले 40. हा शून्य गेला. 4 9 36. मग ब ची दररोजची काम करण्याची क्षमता किती आली रे आपली? तर 9 आली. मग अ आणि ब ची दररोजची काम करण्याची क्षमता काय येईल रे? 8 अधिक 9 किती? 17. ठीक आहे. अ आणि ब दररोज किती काम करतात रे? 17. मग अ आणि ब टोटल किती दिवस काम करतील रे? 360 भागिले 17 जर केले आपल्याला अ आणि ब चं काम मिळून जाईल. 360 भागिले 17 जातो का एखाद्या संख्येने भाग? नाही. मग ही संख्या इथे आहे अशी लिहून दे. 360 भागिले 17. हे दोघांनी एकत्रित कामाला सुरुवात केल्यानंतर किती दिवस काम केलं सांगितलंय का? नाही सांगितलं. काही दिवसांनी अ निघून जातो. पण अ निघून जातो बरोबर आहे, पण तिथे अ एकटाच काम करत होता का? नाही. ते काय म्हटले? दोघांनी एकत्रित सुरुवात केल्यानंतर म्हणजे अ आणि ब दोघं पण काम करत होते. त्यानंतर अ निघून गेला. त्यानंतर ब ने किती दिवस काम केले रे? तर 23 दिवस काम केले उरलेलं काम. मग ते 23 दिवसाचं काम अगोदर आपण टोटल कामातनं वजा करून घेऊ. ठीक आहे. ब ने किती दिवस काम केलं उरलेलं? 23 दिवस काम केलं. ब दररोज किती काम करतोय रे? तर 9 काम करतोय. ठीक आहे. किती झाले? आता 23 गुणिले 9 कसं करणार तुम्ही? 9 त्रिक 27, 7 2, 9 दुने 18 आणि 2 20, 207. पण असं करायचं का? नाही. तुम्हाला माहिती आहे 23 गुणिले 9 कसं करायचं आपण सोपं होण्यासाठी? 23 गुणिले 10 करायचं आणि त्यातून 1 वजा करायचा, त्यातून 1 23 वजा करायचा. मग किती? 23 गुणिले 10 किती? 230. 230 नंतर तुम्ही 1 23 वजा केला, तुम्हाला 23 गुणिले 9 भेटून जाईल. बघा, 230 मधून 23 वजा करा. अगोदर 230 मधून 3 वजा केले. तर ठीक आहे. मग 23 कशी वजा करायचे ते पण सांगतो. 230 मधून 3 वजा केले किती झाले? 227. आता 227 मधून 20 वजा करा. 207. ठीक आहे. 207. मग आता 360 मधून जर आपण हे 207 वजा केले, ठीक आहे, आपल्याला अ आणि ब सोबत कुठपर्यंत काम करत होते ते टोटल काम मिळून जाईल. बघा, 10 7 गेले 3, हात चाला 1, इथं आलं 5, इथं आला 1, 153. मग आता आपल्याजवळ किती काम उरलंय रे? 153. 153 काम कोण करत होतं रे? सुरुवातीला अ आणि ब दोघे पण करत होते. ठीक आहे. आता 153 दोघं पण करत होते. दोघं दररोज किती काम करताय रे? 17. बरोबर. 17 ला भाग जातोय का? बघा, 17 9 53 असे, म्हणजे 9 दिवस सुरुवातीला अ आणि ब दोघं पण काम करत होते आणि त्या 9 दिवसानंतर अ हा काम सोडून निघून गेला. मग मला सांगा, अ ने सुरुवातीला किती दिवस काम केले रे? तर 9 दिवस काम केले. ब ने पण सुरुवातीला किती दिवस काम केले? 9 दिवसच काम केले. काय आलं आपलं उत्तर? 9 दिवस. अ चं
सुरुवातीचं काम किती आहे मग 9 दिवस. एक काम 10 दिवसामध्ये, तेच काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतो. दोघांनी एक काम सुरू केल्यानंतर काम पूर्ण होण्याच्या 5 दिवस अगोदर काम सोडून गेला, तर उर्वरित काम टोटल ने किती दिवसामध्ये, किती दिवसात पूर्ण करेल किंवा ने किती दिवसामध्ये पूर्ण केले. ठीक आहे. अ आणि ब. ठीक आहे. दिवस आणि त्यांची क्षमता. किती दिवसामध्ये पूर्ण करतो रे? 10 दिवसामध्ये. किती दिवसामध्ये पूर्ण करतोय रे? 15. काय आलं यांचा लसावी सांगा बरं. 10 आणि 15चा लसावी किती येतो? 30 येतो, पण तुम्हाला लसावी काढून दाखवतो. ठीक आहे. 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 दुने 10, 10 त्रिक 30. 30 काय आला? लसावी. म्हणजे 30 काय आहे आपलं टोटल काम आलं. मला सांगा 30 टोटल काम आहे. दररोज 10 दिवस काम करतोय, तर दररोज किती काम करतोय? ची क्षमता किती आहे? 30 भागिले 10 किती? 3. तसंच बची दररोजची काम करण्याची क्षमता काय येईल? 30 भागिले 15 किती? 2. मग आणि बची दररोजची काम करण्याची क्षमता किती येईल? 3 अधिक 2 किती? 5. मग आणि दररोज किती दिवस काम करतील? सॉरी, आणि टोटल किती दिवस काम करतील? जर त्यांची क्षमता दररोजची 5 आहे, तर 30 भागिले 5 किती? 6. 6 पंचे 30. ठीक आहे. काय म्हटले? दोघांनी काम सोबत सुरू केल्यानंतर काम पूर्ण होण्याच्या 5 दिवस अगोदर काम सोडून निघून गेला. ठीक आहे. 5 दिवस अगोदरच काम सोडून निघून गेला, म्हणजे शेवटचे 5 दिवस कोणी काम केले रे? मला सांगा. बनेच काम केले. बघा, चे तुम्हाला 5 दिवस इथेच भेटून गेले. शेवटचे 5 दिवस कोणी काम केले? बने काम केले. ठीक आहे. 5 दिवस गुणिले दररोज किती काम करतोय? 2 काम करतोय. ठीक आहे. 5 दुने 10. हे झालं शेवटच्या 5 दिवसाचं टोटल काम. टोटल काम किती आहे? 30. 30 मधून हे काम चं 5 दिवसाचं काम वजा करा. किती आले? किती काम उरले आता टोटल? आता 20 काम उरले सुरुवातीचे. ठीक आहे. मग आता हे 20 काम दोघे मिळून सोबत करत होते का नाही? बरोबर आहे. मग दोघे मिळून सोबत करत होते, म्हणजे आणि दररोज दोघे मिळून दररोज किती काम करताय रे? 5 काम करताय. म्हणजे आणि दोघांनी मिळून किती काम केले रे? 20 भागिले त्यांची दररोजचे काम, त्याला भाग दिलात आपल्याला त्यांनी किती दिवस काम केले ते मिळून जाईल. 20 भागिले 5 किती रे? 4. म्हणजे आणि दोघांनी मिळून सुरुवातीला किती दिवस काम केलं? तर 4 दिवस काम केले. ने 4 दिवस आणि ने पण 4 दिवस. आपल्याला प्रश्न काय विचारलाय? तर ने उर्वरित काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? चं वगळता. ठीक आहे. बघा, सुरुवातीला ने पण 4 दिवस काम केले, ने पण 4 दिवस काम केले. आपल्याला चं काढायचं, म्हणजे चे हे सुरुवातीचे 4 दिवस आणि नंतरचे तर 5 दिवस, कारण ते 5 दिवस अगोदर त्यांनी सांगितल्याप्रमाणे काम सोडून येऊन गेलाय, म्हणजे ते चे 5 दिवस. टोटल बने किती दिवस काम केलेले? मग 9 दिवस चे टोटल काम झाले. ठीक आहे. बघा, आणि एक काम 36 दिवसामध्ये पूर्ण करतात. व क तेच काम 60 दिवसामध्ये पूर्ण करतात. क तिघे मिळून ते काम 30 दिवसामध्ये पूर्ण करतात. तर क आणि ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? ठीक आहे. काय दिलंय? आणि नंतर काय दिलंय? आणि क आणि आणि क, आणि खाली काय लिहायच्या? 2 वेळा आहे, 2 वेळा आहे, 2 वेळा क आहे, म्हणजे 2 वेळा अधिक अधिक क. ठीक आहे. तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? ठीक आहे. बघा, आणि किती दिवसामध्ये पूर्ण करताय? 36 दिवसामध्ये. इथे आले त्यांचे दिवस, इथे येईल त्यांची दररोजची क्षमता. आणि क किती दिवस? आणि क ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करताय? 60 दिवसामध्ये. क तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करताय? 30 दिवसामध्ये. फक्त आणि आणि क सांगितले. फक्त आणि क सांगितले. किती दिवसामध्ये करताय? तर 30 दिवसामध्ये. ठीक आहे. क आणि क याच्या तिघांच्या कामाची जर आपण एकत्र बेरीज केली तर काय येईल रे? 2 वेळा क, म्हणजे टोटल हे किती जण झाले रे? 6 जण झाले. ठीक आहे. प्रत्येक जण 2 वेळा. ठीक आहे. आपली इथे किती माणसं आहे? 3 माणसं आहे. 3 माणसांना एक काम जर 30 दिवसामध्ये होतंय, तर त्या माणसांची संख्या दुप्पट झाली, तर ते काम किती दिवसामध्ये होईल रे? जेव्हा माणसांची संख्या दुप्पट होते तेव्हा लागणारे दिवस कमी होतात. किती पटीने माणसं वाढलेत? 2 पटीने. मग दिवस किती पटीने कमी होतील? 2 पटीनेच. मग किंवा 2ने त्याला भाग द्यायचा आधीच्या दिवसांना. किती? 30 आहे. 30 भागिले 2 किती? 15. मला सांगा, माणसांची संख्या जेव्हा निमपट होते, समजा 6 माणसं असतील, ठीक आहे, 6 माणसांची जर 3 माणसं झाले, माणसांची संख्या काय झाली? निमपट झाली. मग लागणाऱ्या दिवसांची संख्या काय होईल रे? 2 पट. जेवढ्याने कमी झाली तेवढ्याच पटीने ती वाढली जाईल दिवसांची संख्या. ठीक आहे. मग इथे तिघांना 30 दिवस लागतात म्हटल्यावर 6 जणांना किती दिवस लागतील रे? तर 15 दिवस. बघा,
36, 60 आणि 15 यांचा लसव घ्यायचा आपण. 36, 60 आणि 15चा लसव काय येतो रे? बघा 36, 60 आणि 15 कशाने भाग देता? 3ने भाग देऊ. किती येईल? 12 36. इथे किती आले? 20. इथे किती आले? 3 5 15. आता कितीने भाग जाईल? 5ने भाग देतो. 12 आहे तसे. 5 चोक 20, 5 1 5. आता 4ने भाग देऊया. 4 त्रिक 12, 4 1 4. ठीक आहे. बघा काय येईल आपल्याला सवी काय आला मग बघा. 5 त्रिक 15, 15 चोक 60, 60 त्रिक 180. लसव किती आला आपला? 180. 180 काय झालं आता आपलं टोटल काम झालं. ठीक आहे. मला सांगा अ आणि ब यांची दोघांची मिळून दररोजची काम करण्याची क्षमता किती होईल रे? 180 भागिले 36. किती येईल 180 भागिले 36? 5 येईल. मला सांगा ब आणि क ला 60 दिवस लागत आहे, तर त्यांची दररोजची काम करण्याची क्षमता किती होईल रे? 180 भागिले 60. किती येईल रे? 3 येईल. ठीक आहे. आता इथे ट्वाईस अ ब कच आपल्याला काढावं लागेल. किती येते? तिघे मिळून दोघं प्रत्येक जण 2 वेळा. ठीक आहे. ट्वाईस ए, ट्वाईस बी, ट्वाईस सी. हे 6 जण मिळून ते काम किती दिवसामध्ये करताय रे? 15 दिवसामध्ये करताय. मग या 6 जणांची दररोजची काम करण्याची क्षमता किती असेल रे? 180 भागिले 15 केला आपलं ते उत्तर मिळून जाईल. किती? 180 भागिले 15 किती रे? 15 गुणिले 12. ठीक आहे. मला सांगा आता इथे या 6 जणांची काम करण्याची क्षमता किती आहे? 12. अ आणि ब ची किती आहे? 5. ब आणि क ची किती आहे? 3. किती झाले दोघांची मिळून? 8 झाली. ठीक आहे. मग अ आणि क ची काम करण्याची क्षमता किती येईल रे? 12 वजा 8. किती रे? 4 येईल. मला सांगा जर अ आणि क ची दररोजची काम करण्याची क्षमता 4 आली, म्हणजे दररोज ते 4 काम करताय, तर ते किती दिवस काम करतील रे? 180 भागिले 4. 180 भागिले 4 किती रे मग? 45. मग क आणि अ म्हणजेच अ आणि क ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? तर 45 दिवसामध्ये पूर्ण करतील. अ एक काम 40 दिवसामध्ये पूर्ण करतो, परंतु 8 दिवस काम केल्यानंतर तो निघून जातो. उरलेले काम ब 16 दिवसामध्ये संपवतो, तर ब ते पूर्ण काम किती दिवसामध्ये संपवेल? सोपं आहे बघा. अचं टोटल काम किती रे? 40 आहे. त्याने किती दिवस काम केले रे? 8 दिवस काम केले. कितीपैकी? 40 पैकी. बघा भाग द्या. 8 1 8, 8 पंचे 40. म्हणजे त्याने 1/5 काम केले. 5 पैकी 1 काम अ करून गेला. किती काम उरलं? 4 काम उरलं. कितीपैकी? 5 पैकी. हे 4 काम कोण करतंय रे? ब करतंय. किती दिवसामध्ये करतोय तो? 16 दिवसामध्ये करतोय. 5 पैकी 4 काम ब किती दिवसामध्ये करतोय? तर 16 दिवसामध्ये करतोय. तर ब ते पूर्ण काम किती रे? 5. तर ते पूर्ण काम ब किती दिवसामध्ये संपवेल? सोपं आहे बघा. 4 चोक 16, 5 चोक 20. तर ब ते पूर्ण काम किती दिवसामध्ये संपेल? तर 20 दिवसामध्ये संपेल. बघा अ एक काम 9 दिवसामध्ये आणि ब तेच काम 12 दिवसामध्ये संपवतो. जर अ ने कामास सुरुवात करून दोघांनी एकाडेक दिवस काम पूर्ण केले, तर ते काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील? बघा अ आणि ब आणि इथे दोघे मिळून. ठीक आहे. बघा इथे आले त्यांचे दिवस, इथे आले त्यांची दररोजची क्षमता. अ किती दिवस काम करतोय रे? 9 दिवस. ब किती दिवस काम करतोय? 12 दिवस काम करतोय. काय आला? 9 आणि 12चा लसव किती आला रे? 36 आला. पण तुम्हाला काढून दाखवतो. 3 त्रिक 9, 3 चोक 12. ठीक आहे. भाग जातो पुढे? नाही जात. मग काय येईल? 3 त्रिक 9, 9 चोक 36. 36 काय झाला रे? लसावी. म्हणजे 36 काय आला आता आपलं टोटल काम आलं. मला सांगा अ ला 9 दिवस लागत आहे, टोटल काम 36 आहे, म्हणजे अ ची दररोजची काम करण्याची क्षमता किंवा अ दररोज किती काम करेल रे? 9 चोक 36. मग इथे काय येईल रे? 12 त्रिक 36. ब 12 दिवस काम करतोय, टोटल काम 36 आहे, म्हणजे ब दररोज किती काम करेल रे? 3 काम करेल. तर अ आणि ब दररोज किती काम करेल रे? बघा 4 आणि 3 7. अ आणि ब दररोज किती काम करतील? 7 काम करतील. ठीक आहे. त्यांनी आपलं काय विचारलंय? अ ने कामास सुरुवात करून दोघांनी एकाडेक दिवस काम केले, म्हणजे पहिल्या दिवशी अ ने काम केलं. अचं काम किती रे? 4. दुसऱ्या दिवशी 1 दिवस झाला. दुसऱ्या दिवशी ब ने किती काम केलं? 3 काम केलं. ब किती काम आहे? 3 आहे. मला सांगा 2 दिवसामध्ये किती काम होतं रे? टोटल 7 काम होतंय. 2 दिवसामध्ये 7 काम होतंय. ठीक आहे. टोटल काम किती आहे? 36. तर अशाच पद्धतीने एकाडेक काम करून ते काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील? बघा 2 दिवसामध्ये 7 दिवस. मग 36च्या अगोदरची 7ने भाग जाणारी अशी एक कोणती संख्या आहे रे? 35. ठीक आहे. 2 दिवसामध्ये
7 काम, तर 35 काम 7 गुणिले 35 काम किती दिवसामध्ये होईल बघा, 7 5 35, म्हणजे इकडे पण आपल्या 5ने गुणावं लागेल, 2 पंचे 10, म्हणजे 10 दिवसामध्ये किती काम होईल रे, 35 काम होईल. ठीक आहे, 10 दिवसामध्ये 35 काम. आता 10 दिवसामध्ये एकाड एक दोघं पूर्ण होत आहे. आता नंतर कोणाचा नंबर येईल, मग परत सुरू होताना अचा नंबर येईल. ठीक आहे, समजलं. बघा 10 दिवसामध्ये आपण एकदा अ घेतला, आपण एकदा अचं काम घेतलं, एकदा बचं काम घेतलं, असे 2 दिवस आपले पूर्ण झाले. 2 दिवसामध्ये किती काम होत आहे, 4 अधिक 3 7. 2 दिवसामध्ये 7 काम होत आहे. तर 36च्या अगोदरची 7ने भाग झालेली संख्या कोणती रे, 35. तर 7 5 35, 35 हे 7च्या किती पटीमध्ये आहेत, 5. मग तसंच 2ला जर 5ने गुणलं तर आपल्याला ते दिवस भेटून जातील जेवढ्या दिवसामध्ये 35 काम पूर्ण होत आहे. म्हणजे 10 दिवसामध्ये 35 काम पूर्ण झालं. आता किती काम उरलंय रे, 36 मधून 35 गेले, 1 काम उरलंय. आता नंतर कोणाची बारी रे, आता एची वारी येईल. आता ए किती काम करतोय रे, 4च काम करतो दररोज. पण आपल्याला आता किती काम उरलंय, 36 मधून 35 गेले, किती काम उरलंय आपलं, 1. पुढचा नंबर कोणाचा आहे, अचा आहे. अ दररोज किती करतोय, 4 करतोय. किती उरलंय आपलं, 1. म्हणजे पुढचं काम 1/4 असेल, तो कोण करेल, अ करेल. ठीक आहे, म्हणजे आपले किती दिवस झाले रे, हे 10 दिवस. ठीक आहे, 10 दिवस अधिक हे 1/4 दिवस, हे आलं आपलं उत्तर. म्हणजे एकाड एक काम करून ते टोटल काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल रे, तर 10/1/4, म्हणजे 10/1/4 एवढ्या दिवसामध्ये ते पूर्ण काम पूर्ण होईल. किंवा 1/4 म्हणजे किती रे, 10.25. ठीक आहे, 10.25 दिवसामध्ये. जर तुम्हाला एखादा प्रश्न नाही समजला तर तुम्ही मला तो टेलिग्रामला सुद्धा पाठवू शकता. मी माझी युजर नेम खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तसेच या व्यतिरिक्त मागचे काही प्रश्न किंवा मागचे व्हिडिओज तुम्ही बघितले नसतील काळकाम विवेकची, त्याची मी संपूर्ण चॅप्टरची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन बघून घ्या. भेटूया आपण पुढील भागामध्ये. व्हिडिओ आवडला चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.